एक काळ होता जिथं विजय माल्या हे नाव लक्झरी, पॉवर आणि ॲटिट्यूड, पार्टी असो, क्रिकेट असो किंवा फॅशन असो, प्रत्येक ठिकाणी त्याचा जलवा होता. पण हाच माणूस आज परदेशात पळून गेला आहे आणि भारतात त्याच्यावर हजारो कोटींचं कर्ज आहे. ही गोष्ट आहे द किंग ऑफ गुड टाइम्स विजय माल्याची. विजय माल्या हा फक्त श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा नव्हता, तो ड्रीमर होता. वय फक्त 21 आणि युनायटेड ब्रेवरीज ग्रुपची सूत्र त्याच्या हातात. त्याचं विजन अगदी स्पष्ट होतं. आय डोंट जस्ट सेल अल्कोहोल, आय सेल अ लाईफस्टाईल. आणि त्या विजन मधूनच जन्म झाला किंगफिशर बिअरचा. त्याने बिअरला दररोजची दारू नव्हे तर सेलिब्रेशन बनवलं. ब्रँडचं नाव होतं किंगफिशर, द किंग ऑफ गुड टाइम. किंगफिशर बिअरने भारतीय बाजार जिंकला आणि आता माल्याला आकाश जिंकायचं होतं. 2005 त्याने सुरू केली किंगफिशर एअरलाइन्स. रेड युनिफॉर्म, लॅव्हिश लॉन्जेस, इन फ्लाईट मेल्स, ग्लॅमरस ॲड्स. त्याने म्हटलं, व्हाय शुड फ्लाइंग फील बोरिंग, लेट्स मेक इट रॉयल. किंगफिशर एअरलाइन्सने लक्झरी ट्रॅव्हलिंगची ओळखच बदलली. पण जेव्हा एक विजनरी बिझनेसमॅन इमोशनमध्ये डिसिजन घेतो तेव्हा इकॉनॉमीज हरते. द फॉल बिगिन्स. लक्झरीची किंमत नेहमी जास्त असते. किंगफिशर एअरलाइन्सने 9,000 कोटींपेक्षा जास्त लोन घेतलं. SBI, PNB, IDBI सारख्या बँकेकडून. पण एव्हिएशन सेक्टरमध्ये फ्युएल प्राइस वाढले. इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या लो कॉस्ट एअरलाइन्सने बाजार बदलला. किंगफिशरचं लॅविश मॉडेल चाललं नाही. माल्याने प्रीमियम एक्सपिरियन्स ठेवला पण प्रॉफिट विसरला. कंपनी तोट्यात गेली, पगार थांबले, एअरक्राफ्ट ग्राउंड झाले आणि 2012 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स बंद पडली. एअरलाइन्स बंद झाल्यानंतर बँकांनी मागणी केली, विजय माल्या आमचे पैसे परत करा. पण त्याने सांगितलं, मी काही फसवणूक केली नाही, माझा व्यवसाय अपयशी झालाय. तरीही तपासानंतर समोर आलं की त्याने घेतलेले कर्ज पर्सनल लक्झरीसाठी वापरले. प्रायव्हेट जेट, रेस कार, फॉर्म्युला 1 टीम, सगळं बॉरोड मनी. 2016 मध्ये माल्या देशाबाहेर गेला, UK मध्ये, आणि आजही तो एक्स्ट्राडिशन केस लढतोय. हा फक्त एका माणसाचा किस्सा नाही, हा भारताच्या बँकिंग सिस्टीमचं रिफ्लेक्शन आहे. जेव्हा सामान्य माणूस 1 लाखाचं लोन न भरल्यास नोटीस येते तेव्हा हजारो कोटींचं लोन घेणारे लोक डिफॉल्टर नव्हे तर वेलफुल डिफॉल्टर होतात. बँकेचं, सरकारचं आणि सिस्टीमचं एकत्र अपयश या कहाणीत दिसतं. विजय माल्या म्हणायचा, यू कांट क्रिएट हिस्ट्री इफ यू फॉलो रूल्स. पण इतिहास सांगतो, रूल्स तोडून साम्राज्य उभं राहतं पण टिकत नाही. त्याचं ब्रँडिंग अनमॅच होतं पण फायनान्शियल डिसिप्लिन शून्य. त्याचं विजन मोठं होतं पण एक्झिक्युशन वीक. आणि त्याचं एम्पायर इगोचं बळी पडलं. आजही लोक त्याला आठवतात, कधी किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून, कधी किंग ऑफ बॅड लोन्स म्हणून. ही कथा फक्त विजय माल्याची नाही, ही प्रत्येक उद्योजकासाठी एक धडा आहे. ब्रँड ग्लॅमरने बनतो पण टिकतो फायनान्शियल कंट्रोलने. तुमचं मत काय आहे? माल्या विजनरी की विलन? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आणखीन अशाच बिझनेस केस स्टडीजसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.